रायगड जिल्ह्यात तोत्या इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांवर कारवाई। 3 मृतदेहांचे हात मागे बांधलेले एकाच कुटुंबातील चौघांनी स्वतःला संपवलं, नागपुरात खळबळ। नागपुरात वर्दीला कलंक, 15 लाखांसाठी पोलिसांनीच केलं व्यावसायिकाचं अपहरण, घटनेनं पोलीस खातं हदारलं। इराणचा इस्रायलवर हल्ला, पहिल्यांदा स्वतः मिसाईलचा केला वापर। भाजपची मतदान प्रक्रिया ठरली फास्ट, संभाव्य उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत मनमानी कारभार, पदाधिकारी संभ्रमात। हिंगोलीत वैद्यकीय महाविद्यालय होणार सुरू, 100 विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश। पुण्यात पुन्हा हेलिकॉप्टर कोसळलं, बावधणमध्ये भल्या पहाटे दुर्घटना, 3घांचा मृत्यू। लाडक्या बहिणींची दिवाळी आधीच दिवाळी, नोव्हेंबरचा हप्ता, ऑक्टोबरमध्येच युती सरकारची खुशखबर। महाराष्ट्रात 2019 मध्ये भाजपचे सरकार असेल, अमित शहाचं मोठं विधान। मनोज जरांगे आंदोलनाची वाद पुन्हा पेटवणार, डिस्चार्ज मिळताच बैठकांचा धडाका। देवेंद्र फडणवीस कार्यालयाबाहेर तोडफोड प्रकरणी मोठी कारवाई, सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचे निलंबन। गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय। इराण इस्रायल संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका, कच्चे तेल महागले। हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर, 20 दिवस बागपत आश्रमात राहणार। मुंबईकरांसाठी खुशखबर, अंडरग्राऊंड मेट्रो 3 दिवसात धावणार। दिल्ली मेट्रोत पुन्हा राडा, तरुणांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडिओ पाहून अनेकांचा संताप। राहुल गांधींची महाराष्ट्रात राजकीय मशागत, सांगलीनंतर एकाच महिन्यात कोल्हापूर दौरा। पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, बाबर आझमने घेतला मोठा निर्णय। कर्णधार अजिंक्य रहाणेचा जोरदार कमबॅक, इराणी कपमध्ये चौकार, षटकार ठोकत मैदान गाजवले। महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार 1492 कोटी निधी। बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी शाळा संचालक सचिवांचा जमीन फेटाळला। छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयातील नवीन सर्जिकल बिल्डिंगसाठी जुने 3 वाट पडणार। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ॲडव्होकेट मिसर यांची नियुक्ती, सरकारच्या वतीने बाजू मांडणार। हिमाचलमध्ये 56 वर्षांनंतर आढळले 4 जवानांचे मृतदेह।